हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सगळेजण. तर आज आम्ही बनवणार आहे मस्त अशी दम बिर्याणी आणि ते पण मावशीच्या स्टाईलमध्ये आहे. पण मावशीने आपण अमृताला तर येतच तिच्या म्हणजे तिला सगळं माहितीच आहे. तर आम्ही तिच्या पद्धतीनेच बनवणार आहे. तर आता चला थोडीफार तर तयारी आम्ही करणार आहे नॉर्मली आणि बनवणार पण आहे. मम्मी पण आहेत तशी बनवायला, मावशी तर बाहेर गेली आहे त्यामुळे मग आता आम्ही करून घेणार आहे. तर चला तीही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. माझी थोडी वेगळ्या पद्धतीने मी बनवते आणि मावशीची थोडी वेगळी पद्धत आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते आता काय काय तयारी केलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट तर आहेच, फक्त आता कांदा आहे, त्या कांद्याला मस्त असं फ्राय करून घेणार आहे. तर चला. तर बघू शकता कांदे 1.5 किलोचं चिकन होतं, तर 1.5 किलोपेक्षा जास्तच होतं बहुतेक. आणि त्यानुसार कांदे कापलेले आहे 1 किलोच्या वरीच. आणि त्यानंतर बघा आता चिकनला मस्त असं दहीमध्ये मॅरिनेशन करून घेत आहे. दही, बिर्याणी मसाला, जो मसाला लागतो तो सर्व टाकणार आहे. आणि मला घरी पण जायचं होतं आज, मग गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला यायचं पण होतं, रात्र झालेली घरी यायला, पण आलेलोच कारण की दुसऱ्या दिवशी मला आरवला पण शाळेत पाठवायचं होतं त्यामुळे. तर आता इथं बघू शकतात दही टाकलेली आहे चिकनमध्ये. आणि त्याचबरोबर आता त्यात टाकायचा आहे आपल्याला चिकन मसाला. तर हा चिकन मसाला एकदम बेस्ट आहे बरं का, खूप भारी लागतो बिर्याणीमध्ये, मला पण आवडतो, तोच आम्ही यूज करत असतो. तर आता ते पण टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर आता सध्या तरी थोडासाच टाकायचा आणि नंतर आपण जेव्हा बिर्याणी हे करतो ना सेट, त्यावेळेस एकसारखं टाकायचं. आणि मी पूर्ण काही रेसिपी दाखवत आले नाही कारण की ना मला काय झालेलं, डोकं वगैरे खूपच जाम झालेलं. पण जेवढी पण आहे ना बेसिक तेवढी मी तुम्हाला सगळी शेअर केलेली आहे. कारण की ना माझं मी बाहेरच जाऊन बसलेली आणि खूप डोकं जाम झालं होतं त्यामुळे. तर आता इथं बघू शकता तुम्ही हळद वगैरे आपले जे पण घरातले बेसिक मसाले असतात ना, लाल चटणी पावडर, धना पावडर, हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. आणि आपल्या घरातला पण जो येसूर मसाला असतो ना, तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तर मावशीच्या हाताची बिर्याणी खरंच मस्त लागते एकदम. म्हणजे मावशीकडनंच आता अमृताने पण शिकली आहे. मग तिने पण सगळ्या गोष्टी तर तिनेच जास्त करून केलेल्या आहे त्यांच्या पद्धतीने. मी माझी पद्धत वापरली नाही आहे, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने करते, तिने थोडं वेगळ्या पद्धतीने करते. तर आता हे बघा इथं मी टाकलेलं आहे आता येसूर, आणि तो पण टाकून व्यवस्थित असं आता मी मिक्स करणार आहे. म्हणजे मी नाही, भाऊच करत आहे. आणि त्यानंतर त्याने अद्रक लसणाची पेस्ट पण आणलेली, पण घरातलं पण आम्ही अद्रक लसणाची पेस्ट मी टाकलेली होती. नंतर ना कांदा वाटलेला टाकलेला आहे त्यामध्ये, आणि ते सगळं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. तर एका साईडला परत एकदा कांदा वाटायला ठेवलेला आहे कारण की टमाटर का आपल्याला चिरून टाकायचं आहे, बाकी कांदा भाजलेली जी ग्रेव्ही असते ना ती आपल्याला टाकायची आहे. आणि हे सगळं वटणाचं वाटण करत आहे, मटणाचं सॉरी. आणि एका साईडला आता आपल्याला भात शिजवायचा आहे, त्याचा आपल्याला तयारी करायची आहे. तर हे बघा अमृता करत आहे सगळं, आणि ती इतकी ॲक्टिव्ह आहे ना सगळ्या गोष्टीत, खरं सांगते खूप म्हणजे खूपच. म्हणजे तिचा अभ्यासाचा दुसऱ्या दिवशी पेपर होता तरी पण तिने सगळ्या गोष्टी केलेल्या, काय सांगायला नको. घरातल्या कामांपासून ते स्वयंपाकपर्यंत सगळ्या गोष्टीच एक्सपर्ट आहे. आणि वय पण जास्त नाही बरं का, इतक्या कमी वयात ती सगळ्या गोष्टी मॅनेज करते, आणि पहिल्यापासून लहानपणापासूनच बरं का. आणि खरंच खूप भारी आहे. आणि तिने सगळं केलेलं बरं का, घरातले कामं. आणि त्या दिवशी पाणीसुद्धा येणार होतं, पाण्याचे पण कामं होते. आणि त्याचबरोबर तिने बिर्याणीची सुद्धा सगळी तयारी केलेली. मी फक्त थोडंफार निवडून वगैरे दिलेलं आहे, बाकी सगळं तिने केलेलं आहे. आणि मावशी आल्यानंतर ना मग मावशीने दम वगैरे लावलेलं. तर भारी आहे नाही का, असंच असायला पाहिजे. कारण की आजकाल काय आहे ना, पोरींला काय सुद्धा येत नाही, म्हणजे एक चपाती लाटायला सुद्धा येत नाहीत, नखरे असतात. पण ही लहानपणापासूनच तिला सगळ्या गोष्टी येतात आणि करते सुद्धा ती. तर बेस्ट नाही का. तर आता इथं बघू शकता आम्ही आता पुदिनासुद्धा त्यात चिरून टाकत आहे. पुदिना टाकला आणि त्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि सगळेजण निवांत बसलेले, आणि पोरं तर मस्ती करत होते. आणि मयंकची तर तब्येतच जाम झालेली, काय माहिती त्याला अचानक काय झालं बड्डे झाल्यानंतर ना. पण मग स्वतः बघा तांदूळ पण धुवून टाकलेले आहे त्यात आता मी, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करते. आणि इथं बघू शकता आता अमृता तयारी करत आहे. तर कांदा टाकलेला आहे त्या बिर्याणी बनवण्यासाठी. तर आता इथं बघू शकता तुम्ही टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलात कांदा टाकलेला आहे. आणि त्याला थोडं मस्त हे झालं ना मिक्स, त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे जो आपण मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते सुद्धा आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे. आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे. आणि खरं सांगते खूप छान होते, एकदम मस्त लागते.
आणि इथं मावशी पण आलेली तेवढ्यात. आणि बघू शकता तुम्ही भात पण अर्धा कच्चा झाले, म्हणजे पूर्णपणे पण आपल्याला शिजवायचा नसतो, 80% आपल्याला तांदूळ शिजवायचे असतात. त्यानंतर त्याला चाळणीतून गाळून घ्यायचे असतात पाणी, आणि पाणी थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून ना तांदूळ मस्त असं मोकळा मोकळा होतो. तर इथं बघू शकता मावशीने आता त्याला गाळून घेत आहे. आणि माझी मावशी ना जेवणामध्ये एक्सपर्ट आहे, आचारी, म्हणजे ती ना 100 लोकांचं सुद्धा स्वयंपाक बनवू शकते, इतकं भारी बनवते ना. आणि तिला सगळ्या प्रकारचं जेवण येतं, सगळं येतं तिला, एक नंबर आहे स्वयंपाकामध्ये सुद्धा ती. आणि इथं बघू शकता तिने आता काढून घेतलेलं आहे पाणी तांदळाचं सुद्धा. आणि आता हे आणि सगळ्या गोष्टी कधी कधी ना आम्ही सगळं म्हणजे विचारत पण नसतो तिला काय चुकलं वगैरे ना आमचं स्वयंपाकामध्ये वगैरे, आम्हाला जे काही येत नाही ना ते सुद्धा आम्ही तिला विचारून बनवत असतो, कारण की तिच्या रेसिपीज ना एक नंबर असतात, एक नंबर. आणि छान पण बनवते ती खूप जास्त. तर आता ह्याच्यात थोडंसं चटणी कमी वाटत होती, त्यामुळे परत एकदा आम्ही चटणी टाकलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि त्यालासुद्धा आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तेच मिक्स करायचं चाललेलं आहे. आणि स्टार्टिंगला ना अमृताने थोडं तेल कमी टाकलेलं बहुतेक, तर आता नंतरनं परत ते तेल वाढवणार आहे आम्ही, कारण की तेल असले की भारी वाटतं नाही का, तेल असलं ना छान, म्हणजे चिकनची पण हे होतं, भाजलं जातं चिकनसुद्धा मस्त असं. तर आता तेच आता थोडंसं चेक करून वगैरे पण बघती आहे. मम्मीचे पण एकीकडे काम चालू आहे, मावशीने मस्त दम लावलेला. आणि बघू शकता आता काय भारी स्मोक येतोय ना, काय सांगायला नको, इतका छान असा दम लागलेला आहे ना, खूपच मस्त. आणि बिर्याणी मला असं वाटतंय 2 किलो इतकी बिर्याणी झालेली आहे, आणि इतकी मस्त झालेली आहे ना, खूप म्हणजे खूपच टेस्टी एकदम. आणि मी तर इतकं खाल्लेली, पोट भरून खाल्लेलो आम्ही सगळ्यांनी, खूप मस्त झालेली. त्याबरोबर मस्तपैकी मटनचा रस्सा. तर असं आम्ही जेवण केलेलं आजचं. आणि बिर्याणी तुम्ही बघू शकता एकदम टॅम्पटिंगशी झालेली आहे बिर्याणीसुद्धा, आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी झालेली आहे. तर सगळं तसंच मी तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढंच मटेरियल टाकून नंतर फक्त भाताची लेअर लावलेली, एकदम इझी होती. तर जेवण वगैरे झालं, त्यानंतर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. भरपूर वेळ झालेला, पण मग जावं तर लागणारच आहे, उद्या आरवची शाळा होती. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा.